नमस्कार मित्र हो, मी कार्की. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चिदंबल्ली सरांनी लिहिलेल्या पाखर माया या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. त्यातील बरेचसे सुंदरसे लेख आपण सोबत अभ्यासलेही होते. आज पुन्हा त्याच पुस्तकातील एक छानसा अभ्यासपूर्ण लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. हठयोगी बेडूक. सर लिहितात, सोलापूर हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आषाढ श्रावणात पाऊस पडला नाही की भाद्रपद महिन्यातील पुनवेला भल्या मोठ्या दुरडीत भातुकलीमधल्या खेळातलं एक मातीचं घर बांधून त्यामध्ये बेडूक ठेवून जोखमार लोक घरोघरी देवीच्या नावाने जोगवा मागत फिरत असत. पाऊस पडावा म्हणून देवीची करुणा भाकीत. लहानपणी हे दृश्य मी अनेकदा पाहिलं आहे. कित्येकदा कुतूहलाने आम्ही पोरं देखील त्यांच्या मागोमाग जात असू. पुढे पावसाला सुरुवात व्हायची. आमच्या घराजवळ माळरान होतं. वर्षभर कोरडं राहणारं तिथलं तळ पावसात भरून जाई. डबकी देखील तुडुंब व्हायची. जिकडं तिकडं चिखल होई. रात्री डराव डराव असं बेडूक ओरडू लागायचे तेव्हा आई म्हणायची, बेडूक ओरडतायत, आता खूप पाऊस पडेल. सकाळी उठून मी पहिल्यांदा तळ आणि डबकी पाहायला धाव घ्यायचो. 5-50 बेडूक पाण्यात बसलेले दिसायचे. मातकट रंगाचे हे बेडूक आपल्या लांब जिभेने कीटक खाताना दिसायचे. काही दिवसांनी कायापालट होऊन त्यांची कातडी पिवळी जर्द होई. डोळे सुवर्ण मण्यांसारखे चमकू लागत. एका एका बेडकाला पाठकोळी घेऊन बेडूक टुणा टुणा उड्या मारीत चालायचे. पाठीवर बसलेला बेडूक खालच्या बेडकीच्या गळ्याभोवती हातांनी घट्ट धरून राही. काही दिवसांनी या जोड्या अलग अलग होऊन जिकडं तिकडं पांगत असत. माझ्या बालमनात विचार येई, वर्षभर कधीही न दिसणारे हे गलेलठ्ठ बेडूक आता पावसाच्या सुरुवातीला कुठून येत असतील बरं. माझी एक चुलत आजी तळ्याकाठच्या एका कुडाच्या घरामध्ये राहायची. त्या घरावर पत्र्याचं छप्पर होतं. तळ्याकडे भटकत गेलो की मी तिच्या घरी जात असे. ती शकून पाहायची. कोणी ना कोणी बाया बापड्या तिच्यासमोर बसलेल्या असायच्या. त्या आजीकडे शकून बघायला आलेल्या असायच्या. प्रश्नार्थक मुद्रेने त्या आजीच्या कवड्यांच्या माळेकडे पाहत असायच्या. आजीच्या हातातली हलणारी माळ हळूहळू निश्चल व्हायची. आजी त्या माळेकडे एकाग्रतेने पाहत असायची. मात्र स्थिर झाली की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची ती उत्तरं द्यायची. आपलं मनोगत सांगायची. थोडा जरी पाऊस पडला तरी पत्र वाजायची. कधी कधी माळ सारखी हलायची, स्थिर व्हायचीच नाही. तेव्हा आजी देवीवर संतापून काही बाही बोलायची. तिची दोन्ही रूपं मला पाठ होती. घरासमोरच्या छपरीत बसून एरवी ती पडणाऱ्या पावसाकडे आणि तळ्याकडे पाहत राही. अशी बसली की ती फार खुशीत असायची. मी हळूच तिच्या शेजारी उगीच बसून राहायचा. ती विचारी, काय शाळेत गेला नाहीस वाटतं, आणि पावसात भिजलायस किती, तळ्यात हुंदडला असशील, जा घरी जाऊन कपडे बदल, नाहीतर आजारी पडशील. मला तिला आज एक प्रश्न विचारायचा होता. तळ्याच्या कडेने साबणाच्या फेसासारखे दिसणारे पुंजके मी प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकदा पाहिले होते. त्याविषयी शंका विचारायची होती. आजी, एक विचारू, मी लाजत तिच्या अंगाला बिलगत म्हटलं. काय विचारणार आहेस पोरा? तसं नाही ग, त्यात तळ्याकाठी साबणाचा फेस आल्यासारखे पुंजके दिसतात, ते काय आहे? तो अपशकुनी प्रश्न विचारायचा नसतो, असं म्हणून ती बराच वेळ गप्प बसली. मी तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत होतो. तिच्या नाकाजवळ गालावर एक मोता एवढा मस होता. तो देखील आता हलत होता. पोरा, आभाळातून चांदण्या तुटून खाली पाण्यात पडल्या की त्यांचा तसा फेस येतो. पण तुटलेल्या ताऱ्याविषयी तिची इच्छा नसताना बोलावं लागलं हे तिला काही आवडलं नाही. ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत राहिली. नंतर माझ्या पाठीवर हळूवार धपका देत म्हणाली, अंधार होतोय, आता जा घरी. दुसऱ्या दिवशी काठी टेकीत टेकीत आजी आमच्या घरी आली. तळ्यापलीकडच्या आळीमध्ये आमचं घर होतं. तिला पाहताच आई म्हणाली, आलो मामी, बसा. काठी उजव्या हाताशी ठेवून ती खांबाला टेकून बसली. आईची तिच्यावर माया आणि श्रद्धा होती. आईबरोबर आजीही जेवली. अंथरुणावर पडल्या पडल्या तिला झोप लागली. नंतर जाग आल्यावर ती आईला माझ्याविषयी सांगत होती.
मला हा पोर अनेक शंका कुशंका विचारून भंडावून सोडतो. होय, आईने विचारलं. हो ग, आजी म्हणाली. आई तिला म्हणाली, काल मला विचारत होता की रात्री ओरडणाऱ्या बेडकुळ्या आणि त्यांची पिलं कुठून आली. मी सांगितलं ती आभाळातून खाली पडली म्हणून. बेडकांविषयी बालपणी असणारं मनातलं हे कुतूहल कधी गेलंच नाही. सृष्टीतील हे आश्चर्य घेऊनच मी वाढत होतो. माझी आई आणि आजी या दोघींना निसर्गाविषयी किती ज्ञान असणार. माझ्या कुतूहलाचं समाधान होईल अशी उत्तरं त्या द्यायच्या. त्यांनी देखील ते कोणाकडून असंच ऐकून घेतलं असणार. या कुतूहलातील गूढतेमुळेच मला जीवशास्त्रात अधिक गोडी वाटली. विद्यार्थी दशेपासून त्याचा सखोल अभ्यास मी केला. पुढे योगायोगाने वन्यजीव शास्त्रज्ञ झालो. माझ्या मनात असलेल्या जिज्ञासेची उत्तरं शोधली. त्यांची उत्तरं मिळालीही, परंतु ती ऐकायला माझी आई आणि माझी आजी हयात राहिल्या नाही. अनेक वर्षांनी वनाधिकारी झाल्यावर राना वनात फिरताना पावसाळ्यात मला अनेक रंगाचे बेडूक आढळून येत. काही पिंगट हिरवे तर काही तपकिरी वर्णाचे असायचे. क्वचितच चट्टेपट्टे असलेले बेडूक दिसायचे. पाखरांच्या रंगात असलेली विविधता बेडकांच्या वर्णातही आढळून यायची. त्यातले काही वातावरणाला योग्य असा रंगामध्ये बदल करून घ्यायचे. अनेकदा मी त्यांना स्पर्शही करी, तेव्हा त्यांची कातडी मऊ आणि ओलसर लागे. माझी चाहूल लागताच डबक्याच्या काठावर बसलेला 5-25 बेडकांचा समूह टुणटुण्या उड्या मारीत पाण्यात प्रवेश करी. काही पाण्यात तरंगत तर काही तोंड पाण्यावर काढून बसलेले असत. डबक्याजवळच्या झाडाखाली बसून मी त्यांचं निरीक्षण करी. सारं काही सामसूम झाल्यावर ती सर्व बेडकं पुन्हा काठावर येऊन चरू लागत. लांब चिकट जिभेच्या सहाय्याने गांडुळं, कृमी, कीटक, गोगलगाई यांना गिळताना दिसत. त्यांच्या तोंडात दात असल्यामुळे भक्ष्याला निसटून जाताच येत नसे. काही दिवसांनी त्यांचा डराव डराव असा आवाज यायला लागे. साऱ्यांनाच ओरडता येत नसे. मोठ्या आकाराची बेडकी त्या ओरडणाऱ्या बेडकाजवळ येई. तो टुणकण उडी मारून तिच्या पाठीवर स्वार होई. पुढच्या पायांनी तिला गळ्याजवळ घट्ट धरी. मग ध्यानात येई की आवाज करणारे बेडूक नर होते आणि आकाराने मोठ्या असणाऱ्या माद्या होत्या. या काळात पाण्याच्या काठावर जिकडं तिकडं अशा बेडकांच्या जोडगोळ्या दिसतात. त्यांच्या वेणीच्या काळाला सुरुवात झालेली असते. मादी मोत्यांच्या माळेसारखी अंडी घालते. त्या अंड्यांच्या गोळ्यांवर नर शुक्राणू सोडतो. अंडी पाण्यात फुगून मोठी होतात. त्यावर साबणाच्या फेसांसारखं आवरण दिसू लागतं. एखाद्या आठवड्यानंतर या पुंजक्यातून बेडकांची अर्भकं बाहेर पडायची. या अर्भकांचं प्रौढ बेडकांशी साम्य नसतं. त्या अर्भकांना शेपटी आणि कल्ले असल्यामुळे ती माशांच्या पिलांसारखी पाण्यामध्ये संथपणे पोहताना दिसायची. ती अर्भकं 5 ते 6 अवतारातून जात. शेवटी 2 महिन्यांनी त्यांची शेपटी गळून पडे आणि त्यांचं संपूर्ण बेडकामध्ये रूपांतर होई. ही झाली राणा बेडूक अर्थात फ्रॉगची कथा. परंतु जंगलात भेक म्हणजे टोड नावाचा बेडकाचा प्रकारही आढळून येईल. भेक दिसायला बेडकासारखाच, परंतु भेकाची कुडी वेगळी आहे. चाराच्या सालीसारखी त्याची पाठ खडबडीत असते. त्यावर छोटे छोटे उंचवटे असतात. भेकाला दात नसतात. त्याला चालता किंवा रांगता येतं, परंतु बेडकासारख्या उड्या मारता येत नाहीत. डिवचला असता त्याच्या कानाच्या पुढील आणि मागील भागांतून विष स्रवतं. विणीच्या हंगामात भेक मोठ्याने ओरडतात. ते स्वभावाने मोठे आक्रमक असतात. कित्येकदा त्यांच्यात लढाई जुंपली तर एकमेकांना ते ठारही करतात. या दोहोंपेक्षा आणखी एक प्रकारचा उंच झाडाच्या फांद्यांवर राहणारा वृक्ष मंडूक असतो. त्याचेही अनेक प्रकार आहेत. वृक्ष मंडूकाचं विशेष लक्षण असं की त्याच्या पायाला वाटोळ्या गिरद्या असतात. त्यांच्या योगाने ते फांद्यांची चांगली पकड घेऊ शकतात. गिरद्या दाबल्यामुळे फांद्या आणि गिरद्या यांच्यामधली हवा निसटून जाते आणि पंजांवरील बाहेरच्या हवेच्या दाबाने मंडूक फांदीला चिकटून राहतो. पावसाळ्यानंतर अन्न, पाणी आणि हवा या वाचून जमिनीखाली राहणाऱ्या बेडकांच्या जीवनक्रमाविषयी 18व्या शतकापर्यंत जीवशास्त्रज्ञांना काहीही माहिती नव्हती.
बेडूक दगडाच्या आतील थरात अनेक वर्ष राहतात असा लोकांचा समज होता. विल्यम बकलँड या जीवशास्त्रज्ञाने अथक प्रयत्नानंतर त्यांच्या अज्ञात अशा जीवनक्रमाचं कोडं उलगडलं. त्याने असं निदर्शनास आणलं की बेडूक शाडूच्या दगडात एखाद्या वर्षापेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकत नाहीत. सछिद्र नसलेल्या जमिनीत बेडूक गाडले गेले तर ते मृत्युमुखी पडतात. त्यांच्या जनन ग्रंथीजवळ वसापिंड असतो. बेडूक महानिद्रेत जाण्यापूर्वी हे वसापिंड मोठे होतात. या महानिद्रेत त्यांचा अन्न म्हणून उपयोग होतो. प्राचीन काळापासून भारतीयांना मात्र बेडकांच्या जमिनीखालील जीवनक्रमाविषयी माहिती असल्याचं आढळून येतं. वराहमिहिराच्या बृहत्संहितेत उदकारगल अर्थात जमिनीखालील पाण्याचे ज्ञान ज्यामुळे होतं ते शास्त्र. तर बृहत्संहितेमध्ये यावर एक सविस्तर अध्याय आपल्याला वाचायला मिळतो. वराहमिहिराने हे प्रकरण सारस्वत मुनी आणि मनु या पूर्वाचार्यांच्या उदकारगल या ग्रंथावर आधारित असल्याचा उल्लेख केला आहे. आपल्या पूर्वजांचं निसर्गज्ञान किती विस्तृत आणि सखोल होतं याची प्रचिती भूगर्भातील पाणी ओळखण्यासाठी त्यांनी ज्या खुणा दिल्या आहेत ना त्यावरून होतं. पाणी व वनस्पती यांचा परस्पर संबंध आहे. वृक्ष, लता, वेली यांचं वारुळाशी सानिध्य, तसंच सर्प, विंचू, घोरपड आणि बेडूक यांचं जमीन खोदताना दिसणारं अस्तित्व हे देखील जलविषयक ज्ञानाशी संबंधित आहे. त्यात राणा बेडूक आणि भेक यांच्या अस्तित्वाला अतिशय महत्त्व आहे. दकारगल विद्येमुळे आणखी एका अज्ञात अशा समस्येवर प्रकाश पडला आहे की पावसाळ्यानंतर बेडूक कुठे जातात, तर ते जमिनीखाली राहत असल्याची माहिती यामुळे मिळते. एवढंच नव्हे तर रानावनात बेडूक कोणकोणत्या वृक्षांच्या आधाराने राहतात हे देखील ज्ञात होतं. बेडूक आणि भेक पावसाळ्यानंतर महानिद्रा घेतात, परंतु त्यांचा नेमका शोध कुठे घ्यायचा आणि त्यासाठी जमीन जास्तीत जास्त किती खणायची, ती कोणत्या दिशेला खोदायची हे देखील या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. विस्तार भयास्तव सर्व मूळ श्लोक उद्धृत करणं शक्य नसल्यामुळे जिथे बेडकाचा उल्लेख आहे तेवढाच संक्षिप्त असा निर्देश केला आहे. जलरहित देशी वेताचे झाड असेल तर सुमारे 1.5 पुरुष खोलीवर पाणी असतं. हे खोदकाम करताना अर्धा पुरुष खोलीवरती पांढरा बेडूक आढळून येतो. चिन्हमपि चार्ध पुरुषे मंडूकः पांडुरोथ मृत पिता. जलरहित प्रदेशात जांभळीच्या झाडाखाली पाणी असतं. त्या झाडाखाली खणत असताना 1 पुरुषभर खोलीवर बेडूक दिसून येतो. मृल्लोह गांधिका पांडुराच पुरुषेत्र मंडूकः. जिथं बेल आणि औदुंबर ही झाडं अगदी जवळ असतात अशा ठिकाणी जमीन खोदल्यास अर्धा पुरुष खोलीवर काळा बेडूक सापडेल. पुरुषे स्त्री फिरंबू भवेत कृष्णोर्ध्वनरे च मंडूकः. ज्या सप्तपर्णी वृक्षाभोवती वारुळ असतं तिथे निश्चितपणे पाणी असतं. अर्धा पुरुष खोल खणलं तर तिथे हिरवा बेडूक दिसून येतो. पुरुषार्धे मंडूको हरितो हरिताल सन्निधा पुष्य. ज्या वृक्षाच्या मुळ्यांच्या जाळ्यात बेडूक आढळून येतो तिथे जलाचं अस्तित्व असतं. सर्वेषां वृक्षाणां मधस्थितो दर्दुरौ यदा दृश्य. कदंब वृक्षाच्या जवळ वारुळ असेल तर त्या ठिकाणी पाणी लागतं. 1 पुरुष खोलीवर सोनेरी रंगाचा बेडूक दिसतो. कनकनिभो मंडूको नरमात्रे मृत्तिका पीता. पिलू, अक्रोड किंवा किंकणेलाचा वृक्ष. तर या वृक्षाच्या अस्तित्वावरून जल असल्याचा सुगावा लागतो. त्या ठिकाणी 1 पुरुष खोलीवर भेक मंडूक आढळून येतो. चिन्हम दर्दुर आदै पृथकपिला तत्परम भवे द्वारता. करीर, कारवी किंवा वेळू वृक्षांमुळे जलाचं ज्ञान होतं. तिथे 1 पुरुष खोलीवर पिवळ्या बेडकाचं अस्तित्व असतं. दशाभिही पुरुषे ज्ञेयम पुरुषे पीतोत्र मंडूकः. यावरून एवढं कळून येतं की बेडूक 4 ते 7 फूट खोलवर
महानिद्रा घेत असलेला आढळून येतो. तसेच बेडकांना आश्रय देणाऱ्या झाडांचाही उल्लेख दिसून येतो. बेडूक अंदाजे 8 महिने जमिनीखाली कसा राहत असावा याचं मला नेहमीच गूढ वाटत आलं आहे. बेडकाची फुफ्फुसं आदिम स्थितीत असल्यामुळे श्वसनक्रियेस अपुरी पडतात. त्यांना जोड म्हणून कातडीच्या द्वारे प्राणवायूची देवाणघेवाण होते. महानिद्रेत बेडकाचं तोंड बंद असतं. बेडूक ज्यावेळी जमिनीखाली महानिद्रेत असतो त्या काळात त्याला प्राणवायू कसा आणि कोठून मिळतो याचं स्पष्टीकरण कोणत्याही शास्त्रीय ग्रंथामध्ये केलेलं आढळत नाही. वन्यजीव खरोखरीच योगी असल्याचं महर्षी पतंजलीने म्हटलं आहे. योगासनांची सुमारे 80 ते 90% नावे वन्यजीवांच्या नावांवरूनच ओळखली जातात. हठयोग साधनेत साधक खेचरी मुद्रेचा अवलंब करतो. या तंत्रात साधक आपल्या जिभेचा शेंडा मुखातील नाकाच्या द्वारामध्ये घालून तासनतास बसतो. अर्थात अशा वेळी प्राणवायू घेणं बंद असतं. या अवस्थेत साधकाने स्वतःला जमिनीत पुरून घेतल्याचे अनेक दाखले मिळतात. जमिनीखाली महानिद्रेत असताना बेडूक देखील हीच क्रिया करीत असावा. माणसाच्या पिनियल तंत्रिकेत सिरोटोनिन या नावाचं रासायनिक द्रव्य तयार होतं. या रसायनाचा संबंध कुंडलिनी जागृत करण्यासाठी होतो. हे रसायन निसर्गामध्ये खजूर, केळी, आलूबुखार यामध्ये आढळून येतं. तसेच वडा पिंपळाच्या पिंपरातही ते मोठ्या प्रमाणात आढळून येतं. तसेच ते बेडकाच्या शरीरातही तयार होतं. बेडकाच्या शरीरातील सिरोटोनिनचा उपयोग त्याला महानिद्रावस्थेमध्ये होत असावा असं अनुमान करता येईल. पावसाळा संपल्यावर सर्वच प्रकारचे बेडूक काही जमिनीखाली जात नाहीत. काही खंदकातील भेगांमध्येही निवारा शोधतात. पर्वताच्या कडेकपारीवर राहणारे बेडूक दगडांच्या छिद्रांमध्ये आणि फटींमध्ये आसरा घेतात. वृक्ष मंडूक झाडांच्या ढोलीत तसेच छिद्रांमध्ये महानिद्रा घेतात. 11व्या शतकात होऊन गेलेल्या सु तुंग पो या प्रसिद्ध जपानी कवीचं सुंदर चरित्र लिन युतांग याने लिहिलं आहे. त्यात एका आशयघन प्रसंगाचा उल्लेख केला आहे तो असा. लोयांग नावाचा एक गृहस्थ एकदा चुकून खंदकात पडला. त्या खंदकातील भेगांमध्ये बेडकांनी आश्रय घेतलेला होता. सूर्य उगवताच त्या बेडकांनी भेगांमधून तोंड बाहेर काढलं आणि सूर्याचे किरण खावेत तशी ते बेडूक आपल्या तोंडाची हालचाल करीत असल्याचं त्या गृहस्थाने पाहिलं. भुकेलेल्या त्या गृहस्थाने बेडकाचं अनुकरण केलं आणि आश्चर्य म्हणजे त्याची भूक नाहीशी झाली. त्या खंदकातून नंतर लोयांची सुटका करण्यात आली. त्याला पुन्हा कधीच भूक लागली नसल्याचं कवी सांगतो. कोळी या कीटकाची पिलं सूर्यशक्तीवर लहान जी मोठी होताना मी पाहिली आहेत. बेडकांच्या बाबतीत असंच घडत असावं. मित्र, हा छानसा लेख सर इथे संपवतात. या लेखामधून सरांची निरीक्षण शक्ती आणि त्यांचा अभ्यास, त्यांचा वाचनाचा आवाका किती आवाढव्य होता हे आपल्या लक्षात येतं. निश्चितच अभ्यासण्याजोगा विषय आहे हा. चला तर आता मी थांबते. हा लेख तुम्हा सर्वांना कसा वाटला हे मला नक्की कळवा. आपण लवकर भेटू एखाद्या छानशा अभ्यासपूर्ण पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या विषयावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.